माझ्यासोबत म्हणण्याचा प्रयत्न करा. बाकी ग्रुपवरती आलेला आहे. कदाचित कालिंदी तटविपिन संगीत तरलो म्हणायचं. तटविपिन संगीत तरलो कदाचित कालिंदी तटविपिन संगीत करवो. मुधाभिरी नारी वदन कमला स्वाद मधुपान. नारी वदन कमला स्वाद मधुपान. रमा शंभु ब्रह्मा मरपति गणेशाचित पदो. रमा शंभु ब्रह्मा मरपति गणेशाचित पदो. जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवातु मे. जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवातु मे. नयन पथगामी भुजे सेवे वेणु शिरसि शिखि पीच्छं कटितटे. भुजे सेवे वेणु शिरसि शिखि पीच्छं कटितटे. दुकुलं नेत्रान्ते सहचर्य कटाक्षं विदिधता. तं नेत्रान्ते सहचर कटाक्षं च विदिधते. सदा श्रीमद्वृन्दावन वसति लीला परिचय. श्रीमद्वृन्दावन वसति लीला परिचय. जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवातु मे. स्वामी नयन पथगामी. जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवातु मे. महाबोधिस्थिरे कनकरुचिरे नीलशिखरे. वसंत सादांत सहज बलभद्रेण बलिना. सुभद्रमध्यस्थं सकल सुरसेवा वत्सरदो. जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवातु मे.
जगन्नाथ स्वामी नयन पदगामी भवतु मे पराभरस जल जलदश्रेणी रुचिरो अवरस जल जलदश्रेणी रमावनी राम सुरदमल पंकेरुहमुखा अनी राम सुरदमल पंकेरुह सुरेन्द्र राध्य श्रुति गण शिखा गीत चरित जगन्नाथ स्वामी नयन पदगामी भवतु मे जगन्नाथ स्वामी नयन पदगामी भवतु मे रथारूढ़ गच्छन् पथि मिलित भूदेव पटले पथि मिलित भूदेव स्तुति प्रादुर्भावं प्रतिपदमुपकर्ण्यं सजया भावं प्रतिपदमुपकर्ण्यं सजया दया सिंधुर्बंधु सकल जगतां सिंधु सुतया बंधु सकल जगतां सिंधु सुतया जगन्नाथ स्वामी नयन पदगामी भवतु मे नयन पदगामी जगन्नाथ स्वामी नयन पदगामी भवतु मे ब्रह्मा पीडा कुवलय दलोत्फुल्ल नयनो पीडा कुवलय दलोत्फुल्ल निवासी नीलाद्र निहित चरणन्त शिरसि रसानंदी राधा सरस वपुरा लिंगन सुख जगन्नाथ स्वामी नयन पदगामी भवतु मे जगन्नाथ स्वामी नयन पदगामी भवतु मे न वैयच्छे राज्यं न च गुणतमोऽपि न वैयच्छे राज्यं न च कनकमाणिक्यं विभवम् राज्यं न च कनकमाणिक्यं न यच्छे हंकरम्या सकल जनकाम्या वरवधू सकल सदा काले काले प्रमथपदीना गीत चरितो काले प्रमथ जगन्नाथ स्वामी नयन पदगामी भवतु मे
जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे हरत्वं संसारं कृततरमसारं सुरपते सारं कृततमरसारं हरत्वं पापानां वितत्यमपरां यादवपते अहो दिने नाते विहित निरनो निश्चितमिदम् अहो दिने नाते निहित चरणो जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे जगन्नाथाष्टकं पुण्यं या पठे प्रदा शुचि मना जगन्नाथाष्टकं पुण्यं या पठे प्रदा जगन्नाथाष्टकं पुण्यं या पठे प्रदा शुचि सर्वपाप विशुद्धात्मा विष्णुलोकं स गच्छति सर्वपाप विशुद्धात्मा विष्णुलोकं स गच्छति श्री श्री जगन्नाथ अष्टकम की जय। शेवटच्या या श्लोकाचा अर्थ असा आहे, जगन्नाथ अष्टकम पुण्यम यह पठेत प्रयतः शुची। हे जगन्नाथ अष्टक जे आहे फार पुण्यवान आहे आणि जो कोणी याचं पठन करतो, शुचीपूर्वक पठन करतो, सर्व पाप विशुद्ध आत्मा, सर्व पापातून तो मुक्त होतो, विष्णुलोकम स गच्छति, आणि तो कुठं जातो, विष्णू लोकाला जातो। त्यासाठी हे जे जगन्नाथ अष्टक आहे हे खास करून ज्यावेळी रथयात्रा असते त्यावेळी हे म्हटलं पाहिजे। ठीक आहे। जय राधा माधवा कुंज बिहारी गोपीजन वल्लभा गिरिमरधारी जय राधा माधवा कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी यशोदानंदन ब्रजजन रंजन यशोदानंदन ब्रजजन रंजन यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी राधा माधवा कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी
Hare Krishna, Krishna Krishna Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Bol. विग्रहांचं नाव विसरून गेलो मी. दादा हे आमचे निमायने. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. राधा गोपाल आणि निमायनीताई. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Jayo Radha Gopal, Radha Gopal, Radhe. Jaya Jagannatha, Jaya Jagannatha, Baladeva
जय सुभद्रा जय निमाय निताय जय निमाय निताय निमाय निताय जय निमाय निताय जय जय प्रभुपाद 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 जगद्गुरु श्री प्रभुपाद की जय। नामाचल हरिदास ठाकुर की जय। प्रेम से कहो श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद की जय। कलयुग पावक हरिनाम संकीर्तन की जय। हरे कृष्ण महामंत्र की जय। श्री श्री राधा गोपाल भगवान की जय। श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय। श्री श्री निमाय निताय की जय। जगद्गुरु श्री प्रभुपाद की जय। उपस्थित भक्तवृंद की जय। उपस्थित भक्तवृंद की जय। उपस्थित भक्तवृंद की जय। श्री श्री गुरु गौरांग की जय हो। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। भगवते वासुदेवाय। हरे कृष्ण। तर प्रत्येक रविवारी चालणाऱ्या या सत्संगामध्ये उपस्थित साऱ्या भक्तांचं स्वागत आहे। गेल्या 2 दिवसापूर्वीच जगन्नाथपुरी या ठिकाणी जगन्नाथ बलदेव सुभद्रा यांच्या रथयात्रेला सुरुवात झाली आहे। जगन्नाथ भगवान जे आहेत ते मुख्य मंदिर ज्याला द्वारका असं म्हटलं जातं, तिथून ते निघतात आणि जे 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती जे गुंडीचा मंदिर आहे, त्या गुंडीच्या मंदिरामध्ये ते 7 दिवस त्या ठिकाणी राहतात। वर्षभर ते गुंडीच्या मंदिर जे आहे हे खाली असतं। तिथे आसन असतं, जगन्नाथ बलदेव सुभद्रा यांच्याकरता आसन आहे, पण वर्षभर खाली असतं। फक्त वर्षामध्ये 7 दिवस फक्त त्या ठिकाणी भगवंतांचा वास म्हणजे भगवंत त्या ठिकाणी विराजमान असतात। बाकी सारे दिवस जगन्नाथ बलदेव सुभद्रा हे मुख्य मंदिरामध्ये द्वारकेमध्ये लक्ष्मी देवीसोबत असतात। आपल्या सर्वांना माहीतच आहे की सतयुग जे आहे, सतयुगाचं धाम आहे बद्रीनाथ। बद्रीनाथमध्ये नर नारायण ऋषी त्या ठिकाणी अवतीर्ण झाले होते, तपस्या करीत होते। पण सतयुगाचं धाम आहे बद्रीनाथ। त्यानंतर आलं त्रेतायुग, प्रभू रामचंद्रांचं युग। तर त्रेतायुगामध्ये स्वतः प्रभू रामचंद्र अयोध्यामध्ये राहायचे, म्हणून त्रेतायुगाचं धाम होतं अयोध्या। त्यानंतर आलं द्वापार युग। द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण द्वारकेमध्ये राहायचे, म्हणून द्वापार युगाचं धाम आहे द्वारका। आणि कलियुग जे आहे, ह्या कलियुगाचं धाम आहे पुरुषोत्तम क्षेत्र, जे जगन्नाथ भगवंत राहतात त्या ठिकाणी हे कलियुगाचं धाम असं मानलं जातं। हे पुरी हे जगन्नाथ भगवंतांचं निवासस्थान आहे। संपूर्ण जगामध्ये हे एकच असं मंदिर आहे ज्या ठिकाणी 2 भाऊ आणि बहीण यांची पूजा होते। बाकी सर्व ठिकाणी पाहू शकतो राधाकृष्ण असतील, लक्ष्मीनारायण असतील, वेगवेगळ्या देवतांची आपल्या पत्नीसोबत त्या ठिकाणी काय आहेत मंदिरं असतात। पण इथे 2 भाऊ आणि बहीण असं मंदिर हे जगन्नाथपुरीमध्ये आहे।
विनोद बिहारी प्रभूंनी आपल्याला कथा सांगितली आहे की कशा रीतीनं जगन्नाथ भगवंत प्रकट झाले त्या जगन्नाथपुरीमध्ये. ज्याप्रमाणे आमची 100 वर्ष आहेत ना, तशीच ब्रह्मदेवाचं आयुष्य 100 वर्ष आहे. पण आमची 100 वर्ष आणि ब्रह्मदेवाची 100 वर्ष फार फरक आहे. जसं 4 युग आहेत, सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग, ही 4 युग मिळून एक चतुष्युग होतं. अशी 1000 वेळा चतुष्युग निघून गेली की ब्रह्मदेवाचे 12 तास होतात. नंतर पुन्हा 12 तास जे आहेत, अशी 1000 चतुष्युग गेली की 12 तास म्हणजे 24 तास झाले. म्हणजे ब्रह्मदेवाचं एक दिवस 24 तासामध्ये किती 2000 वेळा चतुष्युग येऊन जातात. अशी 30 दिवस गेले की 1 महिना, असे 12 महिने झाले की 1 वर्ष, आणि असे 100 वर्ष झालं की ब्रह्मदेवाचं आयुष्य संपतं. पण हे समजण्याकरता किती मोठा आहे ना, आमची बुद्धीच्या पलीकडे आहे. तर ब्रह्मदेवाचे जे आयुष्य आहे 100 वर्ष, त्यातली पहिली 50 वर्ष त्याला परार्ध म्हणतात किंवा प्रथम परार्ध असंही म्हणतात. आणि 50 वर्षाच्या पुढे 100 वर्षापर्यंत द्वितीय परार्ध, उत्तरार्ध म्हणतात. तर आता ब्रह्मदेवाची 50 वर्ष संपली आहेत. पहिल्या 50 वर्षामध्ये भगवंत नीलमाधव रूपाने राहतात. जे ब्रह्मदेवाची पहिली 50 वर्ष आहेत ना, भगवंत नीलमाधव रूपाने राहतात. आणि ज्यावेळी 51 वर्षापासून 100 वर्षापर्यंत कालावधी सुरू होतो, त्यावेळी भगवंत जगन्नाथ रूपाने या ठिकाणी निवास करतात. म्हणून आता आम्ही ज्या युगामध्ये आहोत, ब्रह्मदेवाचं 50 वर्ष संपली, 51वं वर्ष चालू आहे. 51व्या वर्षाचा पहिला दिवस म्हणजे पहिला दिवसाचा अर्धा दिवस झाला आहे. म्हणजे आता ब्रह्मदेवाच्या 51व्या वर्षातील पहिल्या दिवसातील 12 वाजले आहेत दुपारचे, होय ना. म्हणून एक दिवसामध्ये 14 मनू येतात. आणि आता जो मनू चालू आहे त्या मनू 7वा मनू आहे. आणि त्या मनूचं नाव काय आहे? काय नाव आहे? वैवस्वत मनू. वैवस्वत मनूचा कालावधी आता चालू आहे. आणि एका मनूचं आयुष्य किती असतं? 71 चतुष्युग. 71 चतुष्युग म्हणजे एका मनूचं आयु. आणि आता जो मनू आहे वैवस्वत मनू, त्याचं आयु किती संपलं आहे? 28. आता जे चतुष्युग चालू आहे ते 28वं चतुष्युग आहे. म्हणून आम्ही पांडुरंगाची आरती म्हणताना काय म्हणतो? योगी 28 विठेवरी उभा. कारण ते 28वं युग म्हणजे आता जो मनू आहे ना वैवस्वत मनू, त्याचा 28वं आयु चालू आहे. आता हे कलियुग संपलं. आता फक्त किती वर्ष आहेत? 4,27,000 वर्ष शिल्लक आहेत. किती? 4,27,000 वर्ष फक्त. ते संपल्यानंतर हे कलियुग संपणार. मग पुन्हा ज्यावेळी सतयुग येणार, जे चतुष्युग सुरू होणार, ते 29वं चतुष्युग सुरू होणार. ते अशी ही कालमर्यादा आहे. आणि आता ज्या युगामध्ये भगवंत अवतरित होतात ते जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा, जे दारू ब्रह्म म्हणजे दारू म्हणजे लाकूड, त्या लाकूड रूपामध्ये, विग्रह रूपामध्ये भगवंत या ठिकाणी अवतीर्ण होतात. आणि भगवंत अवतीर्ण झाले आहेत पुरुषोत्तम क्षेत्र जगन्नाथपुरीमध्ये भगवंत राहतात. किती लोक या ठिकाणी गेले आहेत जगन्नाथपुरीमध्ये? सुंदर दर्शन घेतलं आहे ना. आणि काही लोकांनी टी व्हीवर सुद्धा पाहिलं असेल रथयात्रा. फार सुंदर रथयात्रा होते. तर हे जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा जे आहेत या ठिकाणी प्रकट झाले. त्यांचं रूप ज्यावेळी आता फक्त श्री प्रभुपादांच्या कृपेमुळे आम्हाला हे जगन्नाथ कोण समजले आहेत. नाहीतर फक्त मोजक्याच लोकांना, जे ओरिसामधील लोक होते त्यांनाच फक्त माहीत होतं जगन्नाथ कोण आहेत. आमच्यासारख्या लोकांनी जर मूर्ती पाहिली असती, असे हात असलेले आणि इतकी छोटी अशी मूर्ती असलेली पाहिलं तर
काय वाटायचं, अरे ही काही बाहुली आहे. पण श्री प्रभुपादांच्या कृपेने काय झालं, संपूर्ण जगभरामध्ये जगन्नाथांची ख्याती पसरली. जगन्नाथ बलदेव सुभद्रा कोण आहेत हे संपूर्ण जगामध्ये श्री प्रभुपादांनी सांगितलं. जगन्नाथ भगवान जे आहेत ही जगन्नाथपुरीमध्ये फार सुंदर सुंदर लीला करतात. जगन्नाथ भावग्राही जनार्दन आहेत, धनग्राही जनार्दन नाहीत, सौंदर्यग्राही जनार्दन नाहीत. असं नाही की कोणी फार सुंदर आहे म्हणून भगवान श्रीकृष्ण आकृष्ट होतात, त्याच्यावरतीच प्रेम करतात, असं नाही. सौंदर्यग्राही जनार्दन नाही किंवा धन भरपूर आहे मग त्याच व्यक्तीकडे आकर्षित होतात भगवंत, असं धनग्राही जनार्दन नाही. शक्तिग्राही जनार्दन, एखाद्याला भरपूर शक्ती आहे म्हणून भगवंत आकृष्ट होतात. का एखादा व्यक्ती म्हणेल माझ्या शक्तीने मी काय करेन, भगवंतांना मी आपलंसं करेन, नाही. एखादा व्यक्ती भरपूर वैरागी असेल आणि मी तो म्हणेल की मी माझ्या वैराग्याने भगवंतांना आकर्षित करतो, नाही. वैराग्यग्राही जनार्दन नाही आहेत भगवंत. तर भगवंत कोण एखादा म्हणेल मी फार बुद्धिमान आहे, पंडित आहे, अनेक श्लोक असे पाठ करतो, मी असे म्हणतो आणि माझ्या बुद्धिमत्तेद्वारे मी भगवंतांना आकृष्ट करेन, नाही. भगवंत ज्ञानग्राही जनार्दन नाही. भगवंत काय आहेत, भावग्राही जनार्दन. जो कोणत्या भावाने भगवंताकडे येतो भगवंत काय करतात, त्याच भावाने त्याच्याशी प्रतिसाद करतात. अनेक भक्त जे आहेत हे भगवंतांना, कोणी म्हणतं हे भगवंत, हे जगन्नाथ तुम्ही माझे स्वामी आहात, मी तुमचा दास आहे. भगवान म्हणतात ठीक आहे, तू माझा दास आहेस. जर कोणी म्हणत असेल हे जगन्नाथ तुम्ही माझे मित्र आहात, तर भगवंत त्याला मित्र रूपाने प्रेमाचं आदान प्रदान करतात. कोणी म्हटलं जगन्नाथ तुम्ही माझे पुत्र आहात, वात्सल्य भावाने एखादा व्यक्ती, एखादा भक्त भगवंतावरचे प्रेम करतो, त्यावेळी भगवान म्हणतात हा मी तुझा पुत्र आहे, आणि पुत्र बनून राहतात. नंद बाबा यशोदा माताच्या घरी पुत्र बनून राहिले, कारण त्यांची इच्छा होती की कृष्ण भगवंत माझे पुत्र व्हावे. भगवंतांनी त्यांची इच्छा पूर्ण केली. जर कोणी एखादा भक्त ज्याप्रमाणे गोपी भावामध्ये असतो तो भगवंतांना आपला प्रियकर समजतो, तर भगवंत त्याला त्याच रूपाने, प्रेमी रूपाने दर्शन देतात, त्याच भावाने प्रेम करतात. तर असं भक्त आणि भगवंतांशी संबंध अशा प्रकारे प्रस्थापित केला जातो. जगन्नाथपुरीमध्ये असे अनेक भक्त आहेत, त्या भक्तांनी अशा विविध स्तरावरती भगवंतांशी आपलं संबंध प्रस्थापित केला आहे. त्यामध्येच एक भक्त होता रघुदास नावाचा. रघुदास जो होता हा एक साधारण भक्त होता. तो काही धनी नव्हता, एक गरीब व्यक्ती होता. आता त्याला फार प्रेम होतं जगन्नाथाच्या वरती. तो जगन्नाथांना आपला मित्र समजायचा. आता मित्र असतो ना, तो दुसऱ्या मित्राला कधी सरळ हात मारतो का हो? नाव असतं गोविंद, पण काय म्हणतो गोंद्या गोंद्या, प्रेमाने ना. तर मित्र स्तरावरती व्यक्तीचं असं प्रेम असतं, काहीतरी टोपण नाव असतंच. शाळेमध्ये असं होतं ना हो. तिथे हा जो रघुदास असायचा तो जगन्नाथ माझा मित्र आहे. कोण? जगण्या. जगण्या माझा मित्र आहे, जगण्या. आणि भगवंती त्याच्यावरती मित्रभावानेच प्रेम करायचे. एकदा हा रघुदास जो होता, रघुदासने केळीची सालं घेतली आणि केळीच्या सालांचा एक हार बनवला. बघितलं, कथा सांगितली होती तुम्हाला, कथा नाही सांगितली ना. तर केळीच्या सालांचा एक हार बनवला आणि तो हार घेऊन भगवंतांना अर्पण करण्यासाठी जगन्नाथ मंदिरमध्ये गेला. तिथे पंडा होते, पंडांकडे दिलं, मला हार घाला, जगन्नाथांना हार घाला. त्या पंडाने हार पाहिला, केळीच्या सालांचा हार. अरे जगन्नाथा, आम्ही मोत्यांचे हार, सोन्याचे हार, हे अलंकार भगवंतांना आम्ही अर्पण करतो. हा केळीच्या सालाचा तुच्छ हार फेकून दिला कोपऱ्यामध्ये. चल, अशा प्रकारचा हार भगवंतांना नाही ना, चल. हात लावून लावला. बिचारा इतका दुःखी झाला, इतका दुःखी झाला. अगदी
कोमेजलेल्या चेहऱ्याने तो बाहेर पडला. आणि इकडे पंडा जे होते भगवंतांना पोशाख घालू लागले, शृंगार करू लागले. पोशाख घातला आणि हार घालू लागले, मोत्यांचे हार. भगवंतांना मोत्यांचे हार घालू लागले. जसा हार घातला खाली पडला, दुसरा हार घातला तोही खाली पडला. असे जेवढे हार घालत होते भगवंतांना ते पुजारी, सगळे हार खाली पडायचे. भगवंत हार स्वीकारच करीत नव्हते. अरे काय झालं? एक दिवस निघून गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, भगवंत अलंकारच घालून घेत नव्हते, हार खाली पडायचे. आता पंडांना समजलं काहीतरी चुकलंय. जगन्नाथपुरीमध्ये एक सुंदर प्रथा आहे. काही जरी प्रश्न असला, काही समस्या असली ना, ते पुजारी काय करतात, जगन्नाथ मंदिरमध्ये झोपतात. आणि सारे पंडा त्या मंदिरामध्ये झोपले. काय चुकलं आमचं की भगवान जे आहेत ते अलंकार धारण करत नाही आहेत, काय चुकलं? तर रात्री स्वप्नामध्ये जगन्नाथ आले, म्हणाले, अरे तुम्ही माझा भक्त जो आला होता रघुदास, त्याचा हार तुम्ही फेकून दिला. जोपर्यंत तुम्ही तो हार मला घालणार नाही, मी दुसरे हार स्वीकार नाही करणार. किती मोत्याचे असू दे, सोन्याचे असू दे, तुम्हाला केळीच्या सालांचा हार पाहिजे. भगवंत भावग्राही आहेत, त्याला काही मोत्यांचे हार पाहिजे असं नाही. ज्यावेळी भगवंत गेले होते हस्तिनापुरामध्ये, त्या विदुराच्या पत्नीनं केळीची सालं खायला घातली. ती भावविभोर झाली होती, केळीचे गर खाली टाकले. जे खायचा भाग होता तो खाली टाकत होती, कारण ती इतकी भावविभोर झाली होती, तिला वाटलंच नव्हतं की कृष्ण माझ्याकडे येतील. अचानक आले भगवंत. जे आले ना, गांगरून गेली बिचारी. काय करावं काय समजलं नाही. घरामध्ये विदूर नव्हते. केळी आणली, केळी सोलली, साल द्यायची आणि गर खाली टाकायची. भगवंतांनी काही तक्रार नाही केली. भगवंतांनी असं पण नाही म्हटलं काय देते पहा तरी, नाही. जसं सालं दिली ना, सगळी सालं खाल्ली. भगवंतांनी सगळी सालं खाली, गर खाली. काही वेळाने विदूर आले. विदूरनी पाहिलं माझी पत्नी काय करते, त्याने हाक मारली, अरे काय करते पहा. त्यावेळी भानावरती आली. भगवंतांना काय पाहिजे होतं, प्रेम, भाव. भगवंतांनी त्या विदुराणीचा भाव स्वीकार केला, प्रेम स्वीकार केलं. पण भगवंतांना पंचपक्वानांची आवश्यकता नाही, सोन्याची आवश्यकता नाही, दागिन्यांची आवश्यकता नाही, प्रेम पाहिजे. मग या ठिकाणी ते म्हणाले, मला तो हार आहे ना तो घाला, मग स्वीकार करेल. पंडा धावत गेले, रघुदासकडे धावत गेले. बिचारा रघुदास बाहेर बसला होता, निराश झाला होता. माझा हार भगवंताने स्वीकार नाही केला, भगवंताला मिळाला नाही. पंडा गेले, म्हणाला पहिल्यांदा हार दे बाबा. आणि पुन्हा हार तयार केला. तो हार घेऊन ज्यावेळी आले, घातलं, भगवंताने बाकी सर्व हार धारण केले. त्या रघुदासचा जो केळीच्या सालाचा हार होता, त्याच्यामध्ये प्रेम होतं. प्रेम महत्वाचं आहे. त्या ठिकाणी आता काय झालं, सर्वांना ख्याती पसरली, रघुदास भगवंतांचा भक्त आहे, त्याच्याकरता भगवंतांनी हार स्वीकार केला. सगळ्यांना ख्याती पसरली, सगळ्यांना समजलं रघुदास भगवंतांचा मित्र आहे, शुद्ध भक्त आहे. आदर देऊ लागले. आता रघुदास जो होता रोज सेवा करायचा प्रेमाने. एकदा काय झालं, रघुदास जे होते, रघुदास झोपले होते अंथरुणावरती. रात्रीच्या वेळी जगन्नाथ आले, रघुदासकडे आले, रघुदासला उठवलं. रघुदास उठलं. रघुदास पाहिलं जगन्नाथ समोर उभे होते. काय विशेष असेल ना, अरे ज्याला येऊन भगवंत उठवतात तो काय असेल, कोणत्या स्थलावरचा असेल तो. रघुदासला उठवलं. रघुदासनी पाहिलं, जगन्नाथ भगवंत बाजूला होते. काय पाहिजे, आले, चल आता रात्र झाली आहे, मला माहीत आहे आमचा जो राजा आहे ना, त्या राजाच्या बगीचेमध्ये एक मोठं फणसाचं झाड आहे आणि सुंदर फणस. त्या ठिकाणचे फणस जे आहेत ना, मोठे मोठे आणि गरे फार छान असतात, गोड असतात. मला माहीत आहे, चल आपण जाऊ आणि चोरून फणस घेऊन येऊ. रघुदास मला चोरून, भगवंत आता सकाळ होते, थांबा फक्त.
मी जातो बाजारामध्ये, चांगला फणस घेऊन येतो, त्या गरे बाहेर काढतो, त्या मध घालतो आणि तुम्हाला अर्पण करतो, सकाळ होऊ दे ना. नाही नाही, मला चोरून खायचं आहे. अरे माझ्या घरी नंदबाबांच्या घरी काय लोणी कमी होतं का? किती लोणी होतं, 9 लाख गाई होत्या, लोणी कमी होतं का? तरी मला लोणी चोरून खाण्यामध्ये मला जो आनंद होता तो इतरत्र नाही. भगवंत म्हणाले मला चोरून फणस खायचं. चल बिचारा रघुदास, भगवंतांची इच्छा निघाला. दोघे पोचले त्या बगीचेमध्ये, झाडाखाली. सांगितलं भगवंतांनी जगन्नाथ, चल वर चढ. बिचारा रघुदास वर चढला, चांगला मोठा फणस बघितला आणि म्हणाला, भगवंत फणस काढला, भगवंत खाली फेकू का? झेलता ना, कॅच पकडता ना? हो हो फेक. आणि भगवंतानी वरून फणस टाकला, भगवंत अदृश्य, भगवंत गायब झाले. वरून खाली फणस पडला, धडाम आवाज आला. आणि काय झालं? त्या ठिकाणी पहारेकरी होते, पहारेकरी पळत पळत आले. काय झालं? काय? फणस खाली पडला होता. फणस खाली पडला म्हणजे चोर कोणतरी बसले असलाच पाहिजे. वर बघितलं, रघुदास होता. पहारेकराला माहित होतं रघुदास भगवंतांचा मित्र आहे. तरी काय केलं, वार्ता सांगितली राजाला, राजन आमच्या बगीचेमध्ये फणस चोरण्यासाठी रघुदास आला आहे. राजालाही माहित होतं रघुदास कोण आहे. राजाही आला. रघुदासला म्हणाला, अरे रघुदास सांगायचं ना, तुला फणस पाहिजे होता सांगायचं ना, मी तुझ्या घरी पोच केला असता. रघुदास म्हणाला, त्या जगण्याने मला फसवलं. आणि सगळी लीला सांगितली की कसं आणून मला वर चढवलं, सांगितलं. सारे हसू लागले, कारण साऱ्यांना माहीत होतं की रघुदास भगवंतांचा मित्र आहे. त्या अशा रीतीनं भगवंत सुंदर लीला करीत होते. एक दिवस रघुदास जो होता घरामध्ये एकटाच राहायचा. आजारी पडला होता. इतकं तापाने अंग फणफणलं होतं, मूर्छित अवस्थेमध्ये पडला होता. मल आणि मूत्र सगळं त्या अंतरामध्ये झालं होतं. अंतरून पूर्ण घाण झालं होतं. हा बेशुद्ध अवस्थेमध्ये पडला होता रघुदास. त्याला सेवा करायला कोणी नव्हतं. आता काय झालं? जगन्नाथ आले. जगन्नाथ एका लहान मुलाचं रूप घेऊन, सावळ्या मुलाचं रूप घेतलं, आले. रघुदास तापाने फणफणलेला होता, मूर्छित अवस्थेमध्ये होता. जगन्नाथ आले. काय केलं? त्याचे कपडे काढले, त्याचं अंग सगळं पुसून काढलं, थंड पाण्याने अंग पुसून काढलं. जे कपडे मलमूत्राने घाण झाले होते सगळे कपडे अंतरून धुवून काढलं. कोण करतंय? जगन्नाथ, सारे जगाचे नाथ, त्रिलोकीनाथ जगन्नाथ काय करतायत? त्या रघुदासचे जे कपडे घाण झाले होते, मलमूत्राने माखले होते, धुवून काढले. हे आहेत भक्तवत्सल, हे आहेत भक्तवत्सल भगवंत. ज्याप्रमाणे गाय जी असते, गाय फार शुद्ध असते, पण गाय ज्यावेळी आपल्या वासराला जन्म देते त्या वासरावरती भरपूर घाण लागलेली असते. गाय काय करते? चाटून चाटून त्या बालकाला साफ करते. ते वासरू आहे ना, त्या वासराला चाटून चाटून साफ करते, सगळी घाण आपण घेते आणि वासराला शुद्ध करते. मग तिचं प्रेम जे आहे ते वात्सल्य प्रेम आहे. वत्स म्हणजे वासरू, म्हणून आईचं प्रेम वात्सल्य प्रेम म्हटलं आहे. तर गाय सगळी घाण आपण घेते, तसे भगवंत भक्तवत्सल आहेत. ते भक्ताचे सारे दोष स्वतः स्वीकार करतात आणि भक्ताला शुद्ध करतात. म्हणून भगवंतांना काय म्हटलं आहे? भक्तवत्सल. मग असा कोण दुर्दैवी व्यक्ती असेल जो अशा भगवंतांना शरण नाही जाणार? होय ना? अरे सारे म्हणून म्हणतात सारे दोष मी घेतो, सगळी घाण मी घेतो, तुला शुद्ध करतो. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. मी तुला मोक्ष देतो, घाबरू नकोस, मा शुच. एकच कंडिशन आहे, एकच अट आहे, ये माझ्याकडे. माझ्याकडे जगन्नाथ कसे उभे आहेत?
आलिंगन देताना असं करतो ना आपण, तर भगवंत असे उभे आहेत आलिंगन देण्यासाठी. दुर्दैवी आम्ही जीव जातच नाही आलिंगन द्यायला. भगवंत आतुर झाले आहेत आम्हाला आलिंगन देण्यासाठी, मिठी मारण्यासाठी. गेलं पाहिजे. तर इथे रघुदासचे सारे कपडे धुवून काढले, अंग स्वच्छ केलं, कपडे जे बांथरूम होतं धुवून काढलं. हळूहळू ताप कमी होऊ लागला, हळूहळू डोळे उघडू लागला रघुदास. डोळे उघडून पाहू लागला, कोणीतरी सावळा मुलगा माझी सेवा करतोय. ओळखलंय रघुदासने. भगवंत जे आहेत ना, हे भगवंत सामान्य लोकांसाठी लपू शकतात. सामान्य लोकांना भगवंताला समजणार नाही. भले समोर जरी आलेला आम्ही ओळखू शकणार नाही, पण भक्त आहे ना, तो भक्त लगेच ओळखतो भगवंताला. कोणत्याही रूपामध्ये भगवंत येऊ दे, भक्त लगेच भगवंतांना ओळखतो. इथे रघुदासने ओळखलं, हा लहान मुलगा जो फिरतोय माझी सेवा करतोय तो झगडे आहे, माझा मित्र आहे, भगवंत आहे. ओळखलं. रघुदासच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. जर आम्ही त्या ठिकाणी असलो असतो, म्हटलं असतं किती महान आहे मी किती मोठा आहे. जर भगवंत माझी सेवा करण्यासाठी येतात म्हणजे मी किती खास आहे ना, कॉलर टाईट झाली असते आमची. पण रघुदास असा नव्हता. किंवा भक्त जो शुद्ध भक्त असतो असा नसतो, त्याला दुःख होतं. भगवंताने आपली सेवा करावी अशी इच्छा शुद्ध भक्ताची नसते. तर या ठिकाणी हे जे रघुदास होता रडू लागला. रघुदास म्हणाला भगवंताना, भगवंत अशी सेवा करू नका, असं करू नका तुम्ही. माझे अंग घाण झालं आहे, कपडे घाण झाले आहे, तुम्ही स्वच्छ करू नका. तुम्हाला वाटत असेल ना मला बरं करा, मी उठतो माझं मी सगळं स्वच्छ करतो, मला बरं करा ना. त्यावेळी भगवंताने फार सुंदर उत्तर दिलं. भगवान आले रघुदास, अरे तुमच्यासारख्या भक्तांना माझी सेवा करून आनंद मिळतो ना, तसंच मला सुद्धा तुझ्यासारख्या भक्तांची सेवा करून मला आनंद मिळतो. हे आहेत भगवंत. भगवंत आणि भक्त दोघांच्या मध्ये स्पर्धा लागलेली असते. भक्त म्हणतो की कशा रीतीनं भगवंतांचं नाव सर्वत्र करू, कशा रीतीनं मी भगवंतांची सेवा करू. भक्त तो त्याची धडपड चालू असते. बस मला काय केलं पाहिजे, भगवंतांचं नाव सर्वत्र केलं पाहिजे. श्री प्रभुपाद उदाहरण आहेत. श्री प्रभुपादांनी एकच ध्यास घेतला होता, मला संपूर्ण जगामध्ये भगवंतांचं नाव करायचं आहे, कृष्णाचं नाव करायचं आहे. प्रभुपाद गेले पाश्चात्य देशामध्ये भगवंतांचं नाव करण्यासाठी. भगवंतांनी म्हटलं तू माझं नाव करतोयस, मी तुझं नाव सर्वत्र करेन. म्हणून संपूर्ण जगामध्ये भगवान श्रीकृष्णांचं नाव प्रचार झाला आणि त्या पाठोपाठ श्री प्रभुपादांचं नावही सर्वत्र झालं आहे. जगामध्ये असं कुठलंच देश नाही, कुठलं स्थान नाही ज्या ठिकाणी प्रभुपाद माहिती नाहीत. कारण भगवंतांनी प्रभुपादांचं नाव सर्वत्र केलं. ही स्पर्धा चालू असते भगवंत आणि भक्तामध्ये. इथे रघुदास भगवंतांची सेवा करू इच्छित होता आणि भगवंती रघुदासची सेवा करू इच्छित होते. अशा रीतीनं भगवंत जे होते, भगवंतांनी हे रघुदासची सेवा केली. आपण पाहतो अनेक असे आचार्य होऊन गेले आहेत, साधू संत होऊन गेले आहेत. त्यांच्या जीवनामध्ये भगवंतांनी अशी मदत केली आहे. तुकाराम महाराज जवळचं उदाहरण आपलं. तुकाराम महाराजांच्याकडे किती वेळा विठ्ठल आले होते, होय ना. तुकाराम महाराजांची इच्छा नव्हती की विठ्ठलने माझी सेवा करावी, पण विठ्ठल नेहमी सोबत राहायचे, नेहमी सोबत राहायचे तुकाराम महाराजांसोबत. तुकाराम महाराज नेहमी व्यस्त असायचे भगवंतांची सेवा करण्यासाठी, भगवंतांच्या भक्तांची सेवा करण्यासाठी व्यस्त असायचे. आणि नेहमी ध्यान राहायचं विठ्ठलांचं तुकारामांच्यावर. एकदा तुकाराम महाराज माहीत आहेत ना, त्या घरामध्ये श्राद्ध होतं, घरामध्ये श्राद्ध होतं, सामुग्री आणायची होती. पत्नीने सांगितलं सामुग्री घेऊन या. गेले तुकाराम महाराज. जाताना जात होते, जातेवेळी काय झालं, एका ठिकाणी शेतामध्ये गहू कापत होते. त्या लोकांनी म्हटलं ये तुकाराम ये काप. बिचारे इथंच बसले, सामुग्री आणायची राहिली तिथेच.
आता पत्नी वाट पाहते आहे आणि हे बिचारे इथेच लागलेत त्या शेतामध्ये गहू कापण्यासाठी. आता चिंता कोणाला? विठ्ठल ना. खरं माहिती आहे तुकाराम काय करतो, माझ्या नावाने दगड फोडते ना. आवली माझ्या नावाने दगड फोडते. तो काळ्या, त्या काळ्यामुळे माझे पती बिघडले, माझे पती फार चांगले होते म्हणून दोष नेहमी द्यायची विठ्ठलाला. म्हणून म्हणाले की हा करतो आणि मला माझ्या नावाने दगड फोडतो. विठ्ठलाचं रूप, विठ्ठलने काय केलं, तुकारामाचं रूप धारण केलं आणि सगळी सामुग्री पोच केली घरामध्ये. आणि इथे पत्नीने सगळा स्वादिष्ट प्रसाद बनवला, भोजन बनवलं, तुकाराम तिकडेच. जे अशा रीतीने विठ्ठल जे होते, विठ्ठल वारंवार तुकारामांची मदत करत सुद्धा होते. तर इथे भक्त आणि भगवंत अशा रीतीने स्पर्धा चालू असते. आता असाच रथयात्रेचा काळ होता. त्यावेळी ब्रिटिश काळची घटना आहे. रघुदास जो होता ना, ब्रिटिश काळामध्ये होते. रथयात्रा होती, त्या ठिकाणी घोड्यावरती ब्रिटिश सैनिकी बसला होता. तर ब्रिटिश लोकांनाही माहीत होतं हा रघुदास जगन्नाथांचा मित्र आहे, त्यांनाही माहीत होतं. इथं काय झालं, रथयात्रेच्या वेळी रथयात्रा सुरू झाली. आता रथयात्रेमध्ये रथ जगन्नाथांचा आम्ही खेचतो, त्या ठिकाणी भक्त खेचतात, मग रथ पळतो असं नाही. जगन्नाथपुरीमध्ये रथ जो आहे ना, तो भगवंतांच्या इच्छेने जातो. भगवंतांना थांबायचं असेल काही करा, कितीही पैलवान लावा, हत्ती लावा, रथ पुढे जाणारच नाही जर भगवंतांची इच्छा नसेल. इथे त्या रथयात्रेच्या वेळी रथ थांबला, हत्ती लावले, पैलवान आले, किती खेचायचा प्रयत्न केला, रथ हलेच ना. सगळे चिंतेमध्ये, रथ पळेच ना. काय झालं, सगळे शांत बसले होते. इकडे जो ब्रिटिश अधिकारी होता, घोड्यावर बसला होता, त्याला माहीत होतं रघुदास जगन्नाथाचा मित्र आहे. तो रघुदासकडे गेला. रघुदासला म्हणाला, अरे काय रघुदास, काय तुझे भगवंत हालेच नात की, काय तुझे भगवंत हालेच नात, इतकं म्हटलं. रघुदासला म्हटलं असं. पळत पळत गेला रघुदास. पळत रघुदास रथावर चढला आणि जगन्नाथांच्या कानामध्ये काहीतरी सांगितलं. काय सांगितलं माहित नाही, रथ पळू लागला. जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की हे प्रेम आहे भक्ताचं. काय सांगितलं कानामध्ये, रथ पळू लागला. हो, हे आहे भक्त आणि भगवंतांचं प्रेम. असाच आणखीन एक भक्त होता, त्याचंही नाव रघुदासच होतं. हा रघुदास जो होता, गर्भ श्रीमंत होते, भरपूर धन होतं यांच्या घरी. बालपणीच ह्या रघुदासचा विवाह झाला होता. आपल्याला माहित आहे, बालपणी विवाह व्हायचा, पण पत्नी जी असायची ती माहेरीच राहायची. त्याची मोठी व्हायची त्यावेळी तिला सासरी पाठवलं जायचं. बालपणी विवाह झाला होता, तेही कुटुंब धनी होतं, हेही धनी होते. आता हा रघुदास जो होता, जगन्नाथांचा भक्त होता. तो काय करायचा, जे काही आपल्याकडे असायचं इतरांना देऊन टाकायचा. जे भक्त असायचे भक्तांची सेवा करायचा. वारंवार भक्तांना आपल्या घरी भोजनाला बोलवायचा. अशा रीतीनं हा सेवा करीत राहायचा. एकदा त्याचे आई वडील जे होते त्यांचं निधन झालं. आता सारी जबाबदारी, सारं ऐश्वर प्राप्त झालं रघुदासला. आता काय, वैरागीच वृत्ती होती. जेवढं काही धन होतं, जे काही होतं ना, हा सगळ्यांना साधूंना घरी बोलवायचा आणि भोजन खायला घालायचा, दान द्यायचा. आता असं केल्याने काय होणार, धन समाप्त झालं. जे घर होतं ते घरी विकलं. आता ही वार्ता जी समजली कुठे, सासूरवाडीला. रघुदासच्या सासूला समजलं, आमचा जावई दरिद्री झाला का फल्लक झाला आहे. आता कोण असा व्यक्ती आहे जो आपली कन्या अशा दरिद्री व्यक्तीला देणार. नाले आता आपल्या मुलीला पाठवायचं नाही. रघुदास जो होता, रघुदासने घरदारी विकलं आणि रघुदास गेला जगन्नाथपुरीमध्ये गेला. त्या ठिकाणी भिक्षा मागायचा आणि जी भिक्षा मिळायची ना, आणि चौघांना बोलवायचा आणि वाटून खायचा.
म्हणजे जे काही मिळायचं ना त्याच्यामध्ये सेवाच करायचा तो नेहमी. इतका वैरागी होता रघुदास. रघुदासला कशाचीही चिंता नव्हती. इकडे आता हे जे सासवडीचे लोक होते, जे सासरा होता आणि मेवणे होते, त्यांनी ठरवलं की आपली जी कन्या आहे हिचा विवाह दुसऱ्याशी करून दिला पाहिजे. आणि त्यांनी काय केलं, दुसरा एक श्रीमंत व्यक्ती होता जो गुंड प्रवृत्तीचा होता, त्याच्याशी विवाह ठरवला. पण मुहूर्तही ठरला, लग्नाचा मुहूर्त ठरला. आता ही जी पत्नी होती हिनं मनाने स्वीकार केला होता ना. बालपणी ज्यावेळी विवाह व्हायचा त्या स्त्रीला, त्या कन्याला समजायचं की हा माझा पती आहे. वारंवार ते मनामध्ये राहायचं हा माझा पती आहे. मग हिनं मनाने स्वीकार केला होता रघुदासला आपला पती. आणि आपल्या पित्याने आणि भावाने काय केलं होतं, त्या विवाह दुसरीकडे ठरवला होता. तिला फार दुःख झालं. ही पतिव्रता स्त्री होती. तिनं पत्र लिहिलं आपल्या पतीला, रघुदासला पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये लिहिलं की अमुक अमुक्या दिवशी माझा विवाह ठरवला आहे. माझी इच्छा नाही आहे विवाह करण्याची. जर तुम्ही या मला घेऊन चला. जर घेऊन नाही गेला तर मी विवाह नाही करेन, आत्महत्या करेन. पत्र लिहिलं. दिवस सांगितला ह्या दिवशी माझं लग्न आहे. आणि ते पत्र एका ब्राह्मणाकडे दिलं. तो ब्राह्मण चालला होता जगन्नाथपुरीला. नाले पत्र पोचवा माझ्या पतीला. हा ब्राह्मण सारे जे तीर्थयात्रेकरी होते त्यासोबत चालला होता. आता तसं का नाही की बसनं किंवा ट्रेननी विमाननी जाऊ शकत नाही, पैदल पायी जायचे ना. तर हा असा पोचला. पोचेपर्यंत अनेक दिवस निघून गेले. 2 दिवसावरती विवाह ठरला होता. 2-3 दिवसावरती विवाह आला होता. आणि हा पोचलाय कुठे, जगन्नाथपुरीमध्ये. शोधला रघुदास कुठे आहे. रघुदास सापडला. त्याला पत्र दिलं, बाबा घे तुझ्या पत्नीनं दिलंय. रघुदासने पत्र उघडलं, वाचलं. आणि मुहूर्त 2-3 दिवसानंतरचा मुहूर्त होता. आता चालत निघालो, कधी पोचेन मी, पोचणार नाही ना. म्हणजे मी जाईपर्यंत माझी पत्नी आत्महत्या करणार. काय करायचं आता. काय करतो भक्त, काही संकट आलं ना तो पूर्णपणे अवलंबून असतो भगवंतावरती. चिठी घेतली, पत्र घेतलं, ते जगन्नाथांकडे पोचला. जगन्नाथांकडे ठेवलं, घे पत्र, हे माझ्या पत्नीचं पत्र आहे, घे, काय करायचं तू कर. तिथेच झोपला रघुदास. तिथेच झोपला. सकाळी उठला रघुदास. कुठे होता, सासूरवाडीला. एकाच रात्रीमध्ये भगवंतांनी काय केलं, त्याला पोचवलं सासूरवाडीच्या दारामध्ये. पोहता मग कुठं आहे मी. तिथे एक व्यक्ती भेटला. अहो हे कोणतं गाव आहे. ते सारे लोक त्याला ओळखायचे ना जावई. अरे तुला माहित नाही का, हे तो सासऱ्याचं घर आहे. हा, एका रात्रीच पोचलो मी. नॉक केला, टक टक केलं. दरवाजा उघडला. सासऱ्याने बघितलं, अरे जावई दरिद्री इथं पोचला. आता काय करायचं. आता सर्वांना माहिती आहे हा जावई आहे, आला आहे. आता मुलीला पाठवायची इच्छा नाही, पण आत तरी घेतलं पाहिजे ना. आत घेतलं. आता चर्चा सुरू झाली. काय करायचं आता. इच्छा तर नाही आहे त्याची पाठवायचं, पण काय करायचं. एकच उपाय, त्याला ठार मारायचं. त्याला ठार मारलं की संपला, होय ना. जर जावईच नाही तर पाठवायचं कुणाला. आले ठीक आहे. आज भोजनामध्ये चांगले गोड गोड बोलायचे त्याची. भोजनामध्ये विष घातलं. त्या रघुदासच्या जेवणामध्ये विष घातलं. ती जी पत्नी होती तिला समजलं. आता पूर्वी कसं व्हायचं, स्त्रिया समोर येत नव्हत्या ना. पतीसमोर पुरुषांसमोर स्त्रिया येत नव्हत्या. आता ही समोर येऊ शकत नव्हती. माहीत होतं माझ्या पतीच्या जेवणामध्ये विष घातलंय, पण येऊ शकत नव्हती. तिला फार दुःख झालं. चिठी लिहिली, जेवणामध्ये विष घातलंय, खाऊ नका. भातामध्ये घातलं. भातामध्ये ती चिठी घातली. आणि ते ताट जे होतं सासऱ्याने आणून ठेवलं. प्रेमाने आणून ठेवलं. गोड गोड बोलत आणून ठेवलं. बिचारा रघुदास बसला जेवायला. आता आम्ही काय करतो, ज्यावेळी समोर थाळी आली, कुठे बाहेर गेलो, इथं तर भगवंतांचा प्रसाद असतो. बाहेर कुठे गेलं, ताट आलं, तो प्रसाद, तो काय करतो, ते जे भोजन आहे ते भगवंतांना अर्पण करतो आपण. नंतर प्रसाद रूपाने ग्रहण करतो ना.
रघुदासनी तेच केलं. जे समोर अन्न आलं होतं, पहिल्यांदा भगवंतांना प्रार्थना केली, हे जगन्नाथ हा भोग स्वीकार करा आणि प्रसाद रूपाने मला द्या. प्रार्थना केली आणि आता खाण्यासाठी हात घातला. भोजनामध्ये हात घातला. जसं हात घातला चिठी लागली. चिठी लागली, वाचलं. चिठीमध्ये काय लिहिलं होतं? भोजनामध्ये विष आहे, खाऊ नका. वाचलं. रघुदासच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. नाले हे विषयुक्त भोजन मी भगवंतांना दिलं. विषयुक्त भोजन मी भगवंतांना अर्पण केलं ना, आता मला खाल्लं पाहिजे. माहीत होतं विष आहे, विष आहे माहीत होतं, पण भगवंतांना दिलं ना मी विष, खाल्लं. ज्यातून अश्रू वाहत होते आणि काय केलं? ते सगळं भोजन भगवंतांचा प्रसाद म्हणून स्वीकार केला. जसं खाल्लं. आपण सर्वांना माहीत आहे ना, मीराबाई. मीराबाईलाही विष दिलं होतं. तर विष देतेवेळी काय सांगितलं? चरणामृत घ्या. कारण चरणामृतशिवाय काही ग्रहणच नाही करणार मीराबाई. चरणामृत म्हणून ग्रहण केलं, काही फरक नाही पडला. इकडे या संदर्भात एक कथा सांगू इच्छितो. विष घातलं होतं, मीराबाई काही परिणाम नाही झाला. ज्याने विष दिलं होतं ना, तो जो व्यक्ती होता त्याच्यावरती संशय घेतला. विष घातलं होतं की नाही, ते विष होतं की नाही. त्या वैद्याला बोलावलं, म्हणाले विष होतं का ते? अलं खरोखर विष होतं. अरे मग काही नाही झालं तिला. मला त्याच्यामध्ये थोडंसं विष, थोडे थेंब शिल्लक होते चरणामृतचे, ते विष होतं. आता तू खा, हे तू पिऊन दाखव. विष असेल तर तू मेला पाहिजे ना, नाही मिळा तर मारणार तुला. दोन्ही स्थितीमध्ये मरून आहेस ना. म्हणाले मीराबाईचं जे उच्चिष्ट आहे ते पिलं तर माझा उद्धार तरी होईल, भले मृत्यू आला तरी. आणि त्याने ते पिलं, त्याला मृत्यू आला. त्या वैद्याला मृत्यू आला. मृत्यू आला. त्याची पत्नी जी होती, पत्नी धावत धावत मीराबाईकडे गेली. माते, तुम्हाला काही परिणाम नाही झाला, माझ्या पतीवरती परिणाम झाला ना. त्यावेळी मीराबाईने भगवंताकडे प्रार्थना केली आणि त्या वैद्याला पुन्हा जीवित केलं. ते इथे हा रघुदास जो होता, रघुदासने विषयुक्त भोजन स्वीकार केलं, खाल्लं. विषाचा परिणाम झाला आणि मूर्छित पडला. आता मरणासन अवस्थेमध्ये पडला रघुदास. नाले आता रात्र झाली आहे, उद्या सकाळी आपण काय करू? सगळ्यांना बोलू, सांगू, अरे रे रात्री सर्पदंशाने आमच्या जावयाचा रामनाम सत्य झालं. किती बुद्धिमान होते पहा. घातलं विष, सापावरती नाव. इकडे रात्र झाली. रात्री एका खोलीमध्ये त्याला घातलं, बंद केलं होतं. बिचारी त्याची पत्नी जी होती शोक करीत होती. पण भगवंत, ज्यांच्यावरती भक्त अवलंबून आहे ते भगवंत कसे गप्प बसणार? भगवंत रात्री आले. रघुदासच्या सांगावर हात फिरवला. रघुदास जिवंत. रघुदास चांगला होऊन बसला. दुसऱ्या दिवशी सकाळी सासऱ्यांना वाटलं होतं आता सगळ्यांना बातमी सांगायची आहे ना. दार उघडलं. रघुदास हसत बाहेर आला. अरे हा मेला होता ना, हा कसा का जिवंत झाला? सगळे आश्चर्यचकित झाले. सगळ्यांची डोकी फिरू लागली. काय झालं? आता जाहीराजास्तव काय झालं? त्याला आपली कन्या जी होती पाठवावी लागली. दोघेही निघाले. दोघे निघाले, जगन्नाथपुरीच्या दिशेने चालत निघाले. जंगल मार्गातून निघाले होते. आता काय केलं माहिती आहे या लोकांनी, सासवडच्या लोकांनी काय केलं? ज्या व्यक्तीशी, जो गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती होता, त्याच्याशी विवाह ठरला होता ना, त्याला कळवलं. त्याला सांगितलं तुझ्या पत्नीला घेऊन चाललाय पा. त्यांनी काय केलं? गुंड पाठवले. हे दोघे पती पत्नी चालले होते, जंगलातून चालले होते. सगळे गुंड आले त्या रघुदासला मारण्यासाठी. अरे ज्या भगवंतांनी विषातून मुक्त केलं ते भगवंत सोडणार आहेत का? भगवंत नित्य भक्ताच्या सोबत असतात. जो भक्त भगवंतावरती अवलंबून आहे, भगवंतांचे शरणागत ज्यांनी घेतलं आहे, त्याला भगवंत कधीही असं एकटं सोडत नाहीत. ज्याप्रमाणे तुम्हाला कथा माहिती असेल,
पाश्चात्य देशामध्ये घडलेली घटना. आमची इस्कॉनमधील एक माताजी जी होती, ती माताजी पुस्तक वितरण करायची. पुस्तक वितरण करायची तर काही गुंड लोक होते. ते गुंड लोक तिला पकडणार होते आणि एका निर्जन मार्गाने चालली होती, एका रस्त्याने चालली होती ती. तर पाठीमागून ते गुंड लोक आले होते. ते लोक आले, त्यांनी पाहिलं ही माताजी चालली होती ना, ते गुंड आले त्या माताजीला पकडण्यासाठी. त्यांनी पाहिलं पाठीमागे दोघे चालले होते पहारेकरीप्रमाणे, हातामध्ये शस्त्र घेऊन. अरे कोण चालले पाठीमागून? त्यांनी विचार केला बाजून येऊ. ते बाजून आले, बाजूनही दोघे उभे होते. समोरून आले, समोर स्त्री वास्तविक एकटीच चालली होती, माताजी एकटीच चालली होती. पण भगवंतांनी त्या लोकांना दाखवलं की समोर पहारेकरी सुद्धा होते. हे ज्यावेळी पाहिलं ते गुंड लोक आले, त्यांनी त्या माताजीला दंडवत प्रणाम केला. तेव्हा त्या माताजीला समजलं की माझं रक्षण करायला भगवंतांनी अशी व्यवस्था केली होती. आम्हाला नाही दिसत, ते आम्हाला नाही दिसत, पण भगवंतांनी आमची रक्षणाची व्यवस्था केलेली आहे. म्हणून कोणीही भगवंतावरती एवढा विश्वास ठेवला पाहिजे की भगवंत अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना परि उपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. भगवंत रक्षण करणं, भगवंत रक्षण करणं. तर इकडे रघुदासला पकडण्याकरता मारण्याकरता आले होते. सगळे गुंड आले. तेवढ्यात दोघे, एक व्यक्ती काळ्या घोड्यावरती बसून काळ्या रंगाचा होता आणि दुसरा एक व्यक्ती होता सफेद घोड्यावरती सफेद रंगाचा होता. दोघे आले. त्या दोघांनी सर्व गुंडांना मारलं, सर्व गुंडांना मारलं. आणि रघुदासला विचारलं चाललाय कुठे तुम्ही? जगन्नाथपुरीला. दोघांना घोड्यावरती बसवलं, जगन्नाथपुरीमध्ये पोचवलं. कोण? जगन्नाथ आणि बलदेव दोघांनी पोचवलं. असे आहेत भगवंत. तर अशा रीतीनं हे रघुदासचं होतं. रघुदासचंही रक्षण भगवंताने केलं. म्हणून भगवंत अशा रीतीनं भक्ताचं रक्षण करतात, भक्तावरती प्रेमही करतात. एक शेवटची कथा तुम्हाला सांगतो. एक राजा होता. त्या राजाचं नाव होतं राजा कुलशेखर. कुलशेखर राजा जो होता हा भगवंतांचा शुद्ध भक्त होता. रोज भगवंतांची पूजा अर्चा करायचा, भगवंतांची कथा श्रवण करायचा नित्य रूपाने. भगवंत जगन्नाथाच्या वरती पूर्ण विश्वास. एकदा काय झालं, अशीच कथा श्रवण करीत बसले होते कुलशेखर महाराज. तेवढ्यात त्यांचे गुरु जे होते, गुरु त्या ठिकाणी आले. जसे गुरु आले, महाराज कुलशेखर उठले. त्यांनी काय केलं, दंडवत प्रणाम केला. आपल्या गुरुला दंडवत प्रणाम केला, अष्टांग प्रणाम केला आणि उठून उभे राहिले. त्याच्या कपाळाला थोडी माती लागली होती, कपड्याला थोडी माती लागली होती. आपणही दंडवत करतो ना, तर काय होतं, कपाळाला कपड्यांना माती लागते आणि लगेच काय करतो, असं करतो ना. राजाने काय केलं, असं न करत जी माती लागली होती अशी जराशी लागला हात आणि माती थोडी धूळ जी होती धूळ खाली पडली. जशी धूळ खाली पडली, गुरुनी पाहिलं, गुरूंचा चेहरा पडला. गुरुना फार दुःख झालं, चेहरा पडला. लगेच राजाने ओळखलं काहीतरी चुकलंय, काहीतरी झालंय. राजाने विचारलं, गुरुदेव काय झालं, तुम्ही असे चिंताग्रस्त का? त्याने गुरुने सांगितलं, राजन, ज्यावेळी कोणी व्यक्ती आपल्या गुरुना किंवा भगवंतांना दंड प्रणाम करतो, शरीरावर जेवढी धूळ लागलेली असते तेवढी पापातून तो मुक्त होतो. जेवढी धूळ आमच्या शरीरावर लागलेली आहे तेवढ्या पापातून आम्ही मुक्त होतो. पण जर कोणी व्यक्तीने ती धूळ झाडली, पापामध्ये पडला. आता तू ज्यावेळी मला प्रणाम केला होतास ना, तू धुळी पापातून मुक्त झाला होतास, पण तुझ्या हातून हात लागला, धूळ निघून गेली, तुला पापाचं फळ भोगावं लागेल. तू आता पापी झाला आहेस. राजा कुलशेखर इतका दुःखी झाला, अरे माझ्या हातून न कळत असं पाप घडलं. त्यांनी आपले जे ब्राह्मण होते, पंडित होते, त्यांना सांगितलं, आता ह्या पापातून मुक्त कसं व्हायचं मी, ह्याला प्रायश्चित काय? जर एखादा रोग असेल ना, त्याच्यावरती उपचारही असतो ना.
रोग आहे म्हणजे औषध असलंच पाहिजे. मी पाप केलं, धूळ पडली, त्या पापातून मुक्त व्हायचं प्रायश्चित काय शोधा. सगळे पंडित पोथी घेऊन बसले, शास्त्र घेऊन बसले, शोधून काढलं, मिळाला उपाय. उपाय मिळाला, पण कुणालाही सांगायचं धैर्य होत नव्हतं. राजाने सभेमध्ये विचारलं, उपाय सापडला का? सारे लोक खाली मान घालून बसले होते. अरे मला तुला कुणालाही नाही, उपाय नाही सापडला. एक व्यक्ती उठला, म्हणाला, महाराज आम्हाला उपाय सापडला आहे, पण आमची इच्छा आहे की तो उपाय तुम्ही करू नये. तो उपाय, ते प्रायश्चित तुम्ही करू नये. अरे म्हणलं, का आहे तो उपाय? ऐकू येईल का? तुम्ही हे करायची आवश्यकता नाही, करू नका तुम्ही. अरे सांगा, काय सांगा, काय केलं पाहिजे मी सांगा, प्रायश्चित म्हणून. त्यावेळी सांगितलं, महाराज शास्त्रामध्ये सांगितलं आहे, ज्या कुणाच्या हातून अशा प्रकारचा अपराध होतो त्या व्यक्तीनं काय केलं पाहिजे? एक तांब्याचं पात्र तयार केलं पाहिजे. जसा मी एक ट्रे असतो ना, ट्रे, तसं पात्र तयार केलं पाहिजे. इतक्या जाडीचं पात्र तयार केलं पाहिजे. ते पात्र खाली अग्नीवर ठेवलं पाहिजे. ते पात्र लाल होईपर्यंत त्याला तापवलं पाहिजे. आणि ज्या व्यक्तीनं ते पाप केलं आहे त्या व्यक्तीनं प्रायश्चित करण्यासाठी त्या पात्रामध्ये 108 वेळा दंडवत प्रणाम केला पाहिजे. जे तांब्याचं जे पात्र आहे लाल झालं पाहिजे, त्याच्यामध्ये 108 प्रणाम करायचं. आता आम्ही मे महिन्यामध्ये ऊन पडलं, त्या उन्हामध्ये चप्पल नाही घातले, चटके कसे बसतात ना. आणि काय सांगितलंय? त्या तांब्याचे पात्र लाल झालेल्या ठिकाणी दंडवत प्रणाम करायचा 108 वेळा. म्हणून महाराज हे करू नका तुम्ही, कारण जो करतो तो त्याचा मृत्यू येणार ना, नका करू नका. जे कुलशेखर राजा होते त्यांना एवढा आनंद झाला की उपाय सापडला. नाले पात्र तयार करा, पात्र तयार करा. सर्वांनी सांगितलं, महाराज करू नका, करा. पात्र तयार केलं गेलं, अग्नीखाली ठेवलं गेलं, लाल झालं पात्र. महाराज कुलशेखर मंदिरामध्ये गेले. जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा यांना प्रणाम केला. चेहऱ्यावर कसली चिंता नव्हती, काही दुःख नव्हतं, स्मित हास्य होतं. नाले बस आता मी पापातून मुक्त होणार. जसं परीक्षित महाराजांना ज्यावेळी पहिल्यांदा बातमी समजली की 8व्या दिवशी मृत्यू होणार आहे, परीक्षित महाराज खुश झाले. ते विचार करीत होते की मी ह्या पापातून कसं मुक्त होईन. बस शाप मिळाला ना, मुक्त झालो मी. प्रायश्चित करण्यासाठी जो भक्त असतो तो भक्त काही घाबरत नाही, तो म्हणतो पापातून मुक्त व्हायचंय बस. राजा कुलशेखरनी भगवंतांना प्रणाम केला. आणि महाराज कुलशेखर आले. सोबत सगळ्या राण्या ज्या होत्या सगळे रडत होते, मंत्री होते, सारे जे सेवक होते सारे रडत चालले होते. ते महाराजांना सांगायचे, राजन जाऊ नका, कृपा करून जाऊ नका, मला प्रायश्चित करायचं आहे. जर मी प्रायश्चित नाही केलं मला नरकात जावं लागेल. आणि नरकामध्ये काय असतं? नरकामध्ये ह्याच्यापेक्षाही जास्त कठीण तपस्या आहे. आणि आनंदाने महाराज कुलशेखर ते जे पात्र होतं त्या पात्राजवळ आले, सर्वांना प्रणाम केला. आणि महाराज कुलशेखरनी पहिलं पाऊल ठेवलं त्या पात्रामध्ये, सगळं पाय जो होता भाजून गेला. दुसरं पाऊल ठेवलं, दोन्ही पावलं भाजून गेली. महाराज कुलशेखरनी प्रणाम केला, साष्टांग प्रणाम. संपूर्ण शरीर झालं. सर्वांना वाटलं बस आता आम्हाला महाराजांचं दर्शन शेवटचं दर्शन आहे. महाराज कुलशेखर उठून उभे राहिले. सारे लोक रडत होते. महाराजांनी दुसरा प्रणाम केला. जसा प्रणाम करत होते पात्र त्यांना थंड लागत होतं. दिसणाऱ्यांना होतं की पात्र लाल झालेलं आहे,
पण महाराज कुलशेखरना ते गरम नाही लागलं. का? जसं प्रल्हादला उकळत्या तेलामध्ये घातलं, काय झालं हो? काय झालं प्रल्हादला? प्रल्हादचा एक केसही वाकडा नाही झाला, होय ना? कारण राखे कृष्ण मारे के. ज्याला भगवंतांनी वाचवायचं ठरवलंय त्याला कोण मारणार? इथे महाराज कुलशेखर एक एक प्रणाम करीत होते. 108 प्रणाम केलं. पात्र लालच होतं, पण महाराज कुलशेखरना काही नाही झालं. आणि महाराज कुलशेखर अगदी व्यवस्थित बाहेर पडले. सारे लोक खुश झाले. हे आहेत जगन्नाथ, सारे जगाचे नाथ, आम्हा सर्वांचे नाथ. म्हणून आम्ही जो कोणी जगन्नाथांचा आश्रय घेत नाही तो अनाथ आहे. आम्हाला अनाथ बनायचं नाही आहे, तर आमचे नाथ आहेत जगन्नाथ. म्हणून ह्या जगन्नाथांच्या चरणी पूर्णपणे समर्पित झालं पाहिजे. वेगवेगळ्या भावानी, कोणी दास्य भावानी, कोणी सख्य भावानी, कोणी वात्सल्य भावानी, कोणी माधुरी भावानी, बस पण समर्पित झालं पाहिजे. ज्यावेळी आम्ही अशा रीतीनं भक्तवत्सल जगन्नाथांना प्रणाम करतो, शरणागत होतो, भगवंत त्याचं रक्षण करतात. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आपणा सर्वांना माहीत आहेच की सध्या पंढरपूरमध्ये आता आषाढी वारी आहे.